कृष्णा काठावर नौका शर्यतीचा थरार. सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजकरांची विक्रमी गर्दी. सलग 5व्या वर्षी रंगली भव्य बोट रेसिंग स्पर्धा. कृष्णामाईच्या महाआरतीने सुरुवात, 10 नौकांच्या रोमांचक शर्यतीने जल्लोष. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नगरसेवक सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज येथील कृष्णा नदी काठावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य नौका बोट रेसिंग स्पर्धेला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कृष्णा नदीवर रंगलेल्या थरारक शर्यतीने उपस्थितांची मने जिंकली, तर संपूर्ण घाट परिसर आणि नदीवरील पूल नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला. कार्यक्रमाची सुरुवात कृष्णामाईच्या महाआरतीने भक्तिमय वातावरणात झाली. त्यानंतर सुरू झालेल्या रोमांचक नौका शर्यतीत एकूण 10 बोटींचा सहभाग होता. जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेने उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवले. यंदा या भव्य नौका शर्यतीचे सलग 5वे वर्ष असून प्रत्येक वर्षी वाढणारा नागरिकांचा प्रतिसाद ही स्पर्धा मिरजेतील एक आकर्षण बनल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सांगलीवाडीचे मार्गदर्शक प्रतापदादा जामदार व त्यांच्या सहकाऱ्यांचे, तसेच कृष्णा घाटावरील स्थानिक मंडळे, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. सर्वांच्या समन्वयामुळे ही स्पर्धा गेल्या 5 वर्षांपासून सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे. यावेळी शिवसेना नेते मोहन वनखंडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवसेना नेते विलास देसाई, मिरज शहराध्यक्ष किरणसिंग राजपूत, माधवराव गाडगीळ, युवा नेते श्वेतपद्म कांबळे, सांगली जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, अण्णासाहेब कुरणे, ईश्वर जनवाडे, माजी नगरसेविका अनिता वनखंडे, लतिका शिंगणे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज मराठी. मिरज नगरीमध्ये कृष्णामाईच्या तेरी कृष्णा काठावरती मिरजेचे सुपुत्र, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे शिवसेनेचे पहिले नगरसेवक सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा बोट रेसिंगच्या स्पर्धा इथं आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 10 बोटी सहभाग घेतला होता आणि हे 5वं वर्ष मिरजकर नागरिकांनी असा प्रचंड गर्दी केली होती, उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. या बोट क्लबमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्यांचं खरं मनापासून मी इथं अभिनंदन करतोय. आणि या बोट स्पर्धेचं नियोजन करण्यासाठी सांगलवाडीचे आमचे मार्गदर्शक प्रतापदादा जामदार आणि त्यांची सगळी टीम यांचं खरं विशेषतः मी यांना त्यांचं अभिनंदन करेन की त्यांच्या सहकार्यामुळे ह्या एवढ्या व्यवस्थितपणे पार पडतायत. कृष्णा घाटवरील या सर्व इथले जे मंडळ आहेत, माझे कार्यकर्ते मित्र आहेत, त्यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं. त्यामुळे ह्या अथांग अशा वाहणाऱ्या या कृष्णामाईच्या काठी निर्विघ्नपणे गेली 5 वर्ष या स्पर्धा आपण करतोय आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिरजकर आणि शेवळकर नागरिक देत आहेत. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेल. अशाच या स्पर्धा इथं दरवर्षी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित करू आणि नक्की आम्ही भविष्यामध्ये या नदीकाठी असणारा हा मोठा सुंदर असणारा निसर्गरम्य हा जो घाट पाहतोय, या घाटावरती आणि इथं असणारा मार्कंडेश्वर मंदिरामध्ये नक्कीच कृष्णामाई महोत्सव लवकरच चालू करण्याचा आम्ही इथं निश्चय करतोय की किमान 3 दिवस एक इथं धार्मिक वातावरण या कृष्णामाईच्या नदीच्या काठी सर्व इथल्या भाविकांना एक भक्ती रस आपल्याला घेता येईल अशा पद्धतीचं नियोजन करतोय. पुन्हा एकदा सर्व माझे पत्रकार बांधव, माझे सगळे असणारे कार्यकर्ते टीम, सागरच्या बरोबर काम करणारी या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करेन. या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं सर्वांचं अभिनंदन करून मी थांबेल. धन्यवाद.